अमित राज ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून लढणार। शिंदे सेनेचे तगडे उमेदवार सदा सरवणकर यांचं त्यांच्यासमोर आव्हान। उबाठा गटानं महेश सावंतांना दिलं तिकीट। महेश सावंत सदा सरवणकरांचे कट्टर विरोधक। दोघांच्या भांडणात अमित ठाकरेंचा विजय होणार। अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येऊ शकतात अशी त्या मतदारसंघातली आजची स्थिती आहे। म्हणजे ही शक्यता आहे जी पाहायला मिळते। राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना अत्यंत विचारपूर्वक माहीममधनं उमेदवाराच्या रूपात लॉन्च केलंय। राज ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले अभ्यासू नेते आहेत, यात दुमत असण्याचं कारणच नाही। त्यांच्या याच अभ्यासाला ऐकायला लोकांची आपसूक होणारी गर्दी हे त्याचं द्योतक आहे। कारण बाळासाहेबांनंतर एकही नेता असा नाही की ज्याला ऐकायला स्वतःहून लोक सभा हाऊसफुल करतात। देशात अशी न बोलवता सभेला येणारी गर्दी हा एकच नेता आजच्या घडीला जमवतो। मग राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी देण्याचं कारण काय, याचा विचार डोक्यात येणं साहजिक होतं। एकतर आपल्या मुलाला राजकारणात लॉन्च करणं ही तारेवरची कसरत असते। आता त्या कसरतीत राज किती खरे उतरतात ते मतदार नक्कीच ठरवतील। कारण अमित ठाकरे हे आदित्यसारखे समोर उमेदवार उभा न होता निवडून येणारे नाहीयेत, तर ते फाईट देणार आहेत। यात अमित ठाकरेंचा कस लागणार आणि राज यांच्या राजकारणाचाही कस लागणार। मग अमित ठाकरे यांना माहीममधून उतरवण्याचा निर्णय राज यांनी का घेतला? अमित ठाकरे यांच्या माहीमच्या विधानसभेतनं निवडून येण्याची शक्यता किती, या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। यासाठी काही आकडेवारींचा आधार सुद्धा आम्ही घेतोय। अर्थात निवडणूक शास्त्रातली आकडेवारी ही ढोबळ अंदाज देत असते। माणसाचा मेंदू कसा चालतो सांगता येत नाही, म्हणून आपण ढोबळ अंदाजावरतीच बोलतोय। पण त्याआधी कृपया घेऊन टाक तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हीच आपल्या या चॅनलला 15,000चा टप्पा गाठून दिलाय। यापुढेही टप्पे यापुढचे तुम्हीच काढून देणार आहात, गाठून देणार आहात आणि हीच आमच्यासाठी तुमची एक पोचपावती असेल। या व्हिडिओला लाईक करा। नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। आणि तुम्हाला अमित ठाकरे निवडून येऊ शकतात का, काय वाटतं तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर। राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीम मतदारसंघातनं विधानसभा 2024 निवडणूक लढवत आहेत। अमित ठाकरे यांना राजकारणाची फारशी पार्श्वभूमी नसली तरी त्यांच्या वडिलांना म्हणजेच राज ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा आणि तेव्हापासून राजकारण कसं करायचं हे चांगलंच ठाऊक आहे। अत्यंत विचारी आणि अभ्यासू नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। आज राज्यातल्या जाती जातीत पेरल्या गेलेल्या विषाच्या विरोधात जर कोणी ठामपणे बोलत असेल तर ते आहेत राज ठाकरे। बाकीचे जातीपातीत भांडण लावून मतांची तुंबडी भरण्यात व्यस्त आहेत आणि जनताही त्याला भुलतेय, हे त्याहून वाईट आहे। विधानसभा एकट्याच्या बळावरती लढवणार असल्याचं राज यांनी जाहीर केलं तेव्हाच अमित ठाकरेंना उमेदवारी द्या असा कार्यकर्त्यांचा घोष होता। मग त्यांच्या याच मागणीचा राज यांनी बारकाईनं विचार केला आणि अमित ठाकरे यांच्यासाठी माहीमच्या मतदारसंघाची निवड झाली। कारण इथून 2009 मध्ये मनसेचेच नितीन सरदेसाई आमदार म्हणून निवडून आले होते। आपण निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत फक्त शक्यतांवरती बोलणार आहोत, हे कृपया लक्षात घ्या। राजकारण हे शक्यतांवरती खेळलं जातं, अंदाजांवरती खेळलं जातं आणि त्याला आकडेवारीचा आधार द्यावा लागतो, हेही कृपया ध्यानात घ्या। तर राज ठाकरे यांना शेवटी माहीममधून अमित ठाकरेंना मैदानात उतरवलंय। मग यामागे राज ठाकरेंचं गणित काय असावं असा विचार केला तर काही गोष्टी प्रकर्षानं समोर येतात। आता ती तथ्य मी तुमच्या समोर ठेवतोय। सगळ्यात आधी जाऊ राज ठाकरे यांच्या माहीमच्या अवैध दर्ग्याच्या मुद्द्यावरती। राज ठाकरे यांनी 2023च्या दसरा मेळाव्यात माहीमच्या समुद्रात कशा प्रकारे अवैध बांधकाम सुरू आहे याचा एक व्हिडिओ दाखवला होता, हे तुम्हाला आठवत असेल। ते अवैध बांधकाम महिन्याभराच्या आत पाडलं नाही तर त्याच्या बाजूला एक गणपतीचं मंदिर बांधलं जाईल असा इशारा त्यावेळेस राज ठाकरे यांनी दिला होता। त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करत तो दर्गा तिथून हटवला होता। राज यांनी घेतलेल्या भूमिकेचं तेव्हा मुंबईकरांनी स्वागत केलं होतं। आता विधानसभेला त्याच मुद्द्याचा अमित ठाकरे यांना फायदा जनतेच्या सहानुभूतीच्या रूपानं होऊ शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे इथनं शिंदे सेनेकडनं उभे आहेत सदा सरवणकर आणि उबाठानं महेश सावंत यांच्या रूपात आपलाही पैलवान तेल लावून रिंगणात आणलाय। महेश सावंत यांची ओळख कट्टर शिवसैनिक अशी आहे। आधी ते सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते, मात्र सरवणकरांनी शिंदे सेना जॉईन केल्यानंतर मग हेच कट्टर महेश सावंत सरवणकरांच्या विरोधात गेले। दोघांमधला वाद विकोपाला गेल्याचं कित्येकदा पाहायला मिळालंय। सगळ्यात मोठं उदाहरण ह्याचं तुम्हाला आठवत असेल तर गणेश विसर्जनाच्या दरम्यान सरवणकर आणि सावंत यांच्यात झालेला वाद आणि गोळीबार तुम्हाला आठवत असेल ना। पोलिसांनी सावंत यांना अटकही केली होती आणि जामिनावरती सुटका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागतही केलं होतं, कौतुकही केलं होतं। त्याआधी 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत सरवणकर यांनी त्यांच्या मुलाला शिवसेनेकडनं उमेदवारी मिळवली, मात्र काम करूनही डावललं जात असल्याचं सावंत यांच्या लक्षात आलं आणि ते समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहिले। त्यावेळेस समाधान सरवणकर यांना मिळालेली मतं होती 8,623 तर महेश सावंत यांना मिळालेली मतं होती 8,364। आता जाऊया 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती।
2019 साली सदा सरवणकर आणि मनसेचे संदीप देशपांडे अशी लढत इथे पाहायला मिळालेली होती. भलेही सदा सरवणकर विजयी झाले असले तरी संदीप देशपांडे यांनीही 42,690 मतं मिळवली होती, हेही लक्षात घ्यायला लागेल. सदा सरवणकर शिवसेना 61,337, संदीप देशपांडे मनसे 42,690, प्रवीण नाईक काँग्रेस 12,246. मग आता ही आकडेवारी काय सांगते तेही लक्षात घ्या. म्हणजे संदीप देशपांडेंना इथून 42,000 मतं मिळू शकतात. मग अमितला इथनं उतरवलं तर त्यांना नक्कीच जनतेचा पाठिंबा जास्त मिळेल. हा राज ठाकरे यांचा होरा अत्यंत योग्य वाटतोय. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यातल्या वादानं माहीममध्ये खळखट्याकही होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघांच्या वादात मतं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी विभागली जाऊ शकतात. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा राजपुत्र जिंकलाच पाहिजे, त्याचा पराभव हा पक्षासाठी योग्य नाही, हेही राज ठाकरेंना पुरेपूर माहिती आहे. ते फक्त मतविभाजनावरतीच विश्वास ठेवणार नाहीत, तर त्यांचे प्लॅन A, B, C आणि D पण तयार असेल. त्यातला फक्त एकच प्लॅन आपल्याला समजतोय, तो या आकडेवारीच्या जोरावरती. आता मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी राज ठाकरे काय करतात ते सुद्धा पाहायला लागेल. शिवाय मुस्लिम मतांचीही राज ठाकरेंना गरज पडणार आहे आणि त्यासाठी सुद्धा काही प्रयत्न सुरू असतील. तिकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकांमधूनही काहीतरी नक्कीच शिजलं असणार. असो, अमित ठाकरे निवडून येणं ही राज ठाकरेंची आणि मनसेची गरज आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावतील, यात वाद नाहीये. तुम्हाला हा रिसर्च कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला घेऊन टाकची ही भूमिका पटते का, की आणखी काही तुमच्या मुद्दे आहेत, तुमच्या मनात काही शक्यता आहेत, तुमची काही मतं आहेत, तर तीही कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.